नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 5 सप्टेंबर 2024 नीट यूजी काउन्सिलिंग, सेंट्रल काउन्सिलिंग ज्याला आपण ऑल इंडिया कोटा असं म्हणतो, ज्या ऑल इंडिया कोटामध्ये एम्स, जिपमर म्हणजे एम्सचे जे 20 कॉलेजेस ते, जिपमरचे 2 कॉलेजेस, AMU, BHU आणि 15% सर्व 395 गव्हर्मेंट कॉलेजमधील सर्व सीट्स 15% सीट्सचा दुसऱ्या राऊंडचं रजिस्ट्रेशनची सुरुवात आजपासून होत आहे। वास्तविक कोणताही राऊंड लागतो त्याच्या अगोदर आपल्याला सीट मॅट्रिक्स येत असतं आणि ते सीट मॅट्रिक्स येण्याचे दिवस हा 4 आणि 5 तारखेला आज आणि काल होता, पण आजपर्यंत आणि सीट मॅट्रिक्स आलं नाही। आलं की तुम्हाला मी सांगेन। सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही या राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांसाठीचं सीट वेकंट आहे ते पाहणारा म्हणजे जो मार्ग आहे, म्हणजे ज्याला आपण जे किती कॅटेगरीला कोणते सीट्स आहेत ते अवेलेबल आहेत हे देणारं सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज हे आपल्याला पब्लिश होणार आहे। त्याचबरोबर आजपासून म्हणजे 5 सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरच्या संध्याकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। बऱ्याच वेळा सेंट्रल काउन्सिलिंगचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येते, म्हणजे ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। पेमेंटची फॅसिलिटी म्हणजे पेमेंट किती असतं, समजा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एम्स, जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15%मध्ये जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं झालं तर 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज ही आपल्याला सर्व कॅटेगरीला म्हणजे OBC, SC आणि STसाठी आणि EWS आणि ओपनसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज असं 11,000 रुपये भरायचे। आणि डीम्ड कॉलेजसाठी मात्र संपूर्ण MBBS BDSच्या दोन्हीसाठी संपूर्ण भारत देशामधल्या सर्व डीम्ड कॉलेजचे 100% सीट्स जे भरले जातात त्याच्यासाठी 2,05,000 सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला भरावं लागतं। त्याचा जो पेमेंटचे ऑप्शन्स अवेलेबल आहे तो आपल्याला 10 सप्टेंबर 2024च्या दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की म्हणजे पेमेंटचा ऑप्शन हा आजपासून सुद्धा उपलब्ध आहे। त्यानंतर जे चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग म्हणतो, चॉईस फिलिंग मात्र 6 तारखेपासून आहे, म्हणजे उद्यापासून आहे। 6 तारखेपासून ते 10 तारखेच्या संध्याकाळी 11:55 आपल्याला चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग आहे। आता ह्याला ऑटो लॉक असतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। उद्यापासून चॉईस फिलिंग चालू आहे डीमची आणि ऑल इंडिया कोट्याची। प्रोसेस ऑफ अलॉटमेंट 11 आणि 12 सप्टेंबरला आणि रिझल्ट आपल्याला 13 सप्टेंबरला लागणार आहे। 14 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगची तारीख आहे। त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना डीममध्ये प्रवेश करायचं आहे MBBS आणि BDSसाठी, खूप कमी मार्क्स असणाऱ्या BDSसाठी आणि भरपूर सारे चांगले मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम्स, जिपमरमध्ये आपल्याला याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकते। खूप सारी फीज भरावी लागते MBBSसाठी आणि त्याच्यासाठीचा जे ऑप्शन आहे तो सेकंड राऊंडचा ऑप्शन खुला झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये भाग घ्यायचा त्यांनी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले। पुन्हा एकदा मी रिवाईज करतो, ते तुमचं म्हणजे लक्षात राहून जाईल। 5 पासून 10 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचं ऑप्शन आहे। उद्या 6 तारखेपासून 10 तारखेच्या संध्याकाळी 11:55 चॉईस फिलिंग आहे आणि याचा रिझल्ट जो आहे आपल्याला 13 सप्टेंबरला आहे आणि 14 ते 20 सप्टेंबर म्हणजे जवळपास 6 दिवस आपल्याला हे 7 दिवस ते आपल्यासाठी रिपोर्टिंगसाठी टाईम आहे, एवढं लक्षात घ्या। हा राऊंड आपल्याला 20 सप्टेंबरला संपेल डीम्डचा आणि ऑल इंडिया कोट्याचा। ज्यांना भाग घ्यायचा त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता, ज्यांना काही समजत नाही त्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता। आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।